मराठी कालनिर्णयानुसार 9वा महिना म्हणजेच मार्गशीर्ष. महाराष्ट्रात मार्गशीर्ष महिन्यात गुरुवार वैभव लक्ष्मी व्रत करण्याची ही परंपरा आहे. मार्गशीर्ष महिन्यातील दर गुरुवारी घटस्थापना करून महालक्ष्मीचं पूजन करण्यात येतं. त्यामुळे जाणून घेऊयात यंदाचे मार्गशीर्ष गुरुवार किती दिवस आहेत आणि त्याची पूजाविधी ही कशी करावी. नमस्कार, माझं नाव पुरोहित सूरज सदानंद मशेळकर आणि आज आपण जाणून घेणार आहोत की मार्गशीर्ष महिना जो असतो, आपल्याकडे वर्षभराचे 12 मराठी महिने आणि 12 इंग्रजी महिने असतात. यातला एक मार्गशीर्ष महिना हा एक महत्त्वाचा महिना आहे. हिंदू पंचांगानुसार, हिंदू धर्मानुसार त्याला एक महत्त्व आहे. तर या महिन्यामध्ये नेमकं लक्ष्मी मातेची पूजा केली जाते. दर गुरुवारी लक्ष्मी मातेची पूजा केली जाते. याचं महत्त्व काय, हे पूजा केल्यामुळे नेमकं काय मिळतं आणि ही पूजा कशी करावी याचं महत्त्व आज आपल्याला सांगणार आहे. सर्वात प्रथम 2024 मध्ये या वर्षात 4 गुरुवार आलेले आहेत मार्गशीर्ष महिन्यात. 2 डिसेंबर पासून मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात होत आहे आणि 5 तारखेला, 12 तारखेला, 19 तारखेला आणि 26 तारखेला असे 4 गुरुवार मार्गशीर्ष महिन्यामध्ये आलेले आहेत. तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये लक्ष्मी मातेची पूजा केली जाते. आता लक्ष्मी मातेची पूजा यासाठी केली जाते, श्री विष्णूंचा देखील मार्गशीर्ष हा आवडता महिना आहे. तर या दिवशी गुरुवारी पूजा केल्याने दुःख, दारिद्र्य, आपले जे काही दोष असतात हे नाहीसे होतात असं म्हटलं जातं. तर या दर गुरुवारी लक्ष्मी मातेची पूजा केली जाते. घटावरती एक नारळ ठेवला जातो. या नारळाला शृंगार केले जातात, हार गजरे घातले जातात. त्यावरती लक्ष्मी मातेचा जर कोणाकडे जर मुखवटा असेल तर तो मुखवटा लावला जातो. त्याला नथ घातली जाते. त्याला वेगवेगळ्या प्रकारचे शृंगार अलंकार अर्पण केले जातात. त्याला हळद कुंकू अर्पण केलं जातं. त्या नारळावरती 4 दिशेला 4 वेदांचं पूजन केलं जातं. त्या कलशाला 4 दिशेला गंध लावलं जातं. पूर्वेला ऋग्वेद, दक्षिणेला यजुर्वेद, पश्चिमेला सामवेद आणि उत्तरेला अथर्ववेद असं वेदांचं पूजन करून त्या कलशामध्ये हळद कुंकू, अक्षता, आंब्याचा टाळा, दुर्वा, तुळस, सुपारी, कॉईन, त्याचबरोबर अक्षता घातल्या जातात. असं करून कलश सिद्ध केला जातो आणि लक्ष्मीचं आवाहन करून पूजन केलं जातं. हे सर्व याचसाठी केलं जातं की घरामध्ये सुख, समृद्धी, शांतता आणि लक्ष्मीचा वास स्थिर असावा. कारण 2 प्रकारची लक्ष्मी आहे असं वेदात म्हटलं जातं. त्यामध्ये एक आहे ती म्हणजे गजलक्ष्मी, दुसरी आहे चंचल लक्ष्मी. तर चंचल लक्ष्मी ही वटवागळासारखी येऊन भिरभिरून निघून जाते, तर गजलक्ष्मी हळूहळू येऊन निरंतर राहते. तर त्यामुळे ती लक्ष्मी स्थिर राहावी यासाठी ह्या गुरुवारी विशेष करून देवीचं पूजन केलं जातं. आणि त्याचबरोबर गुरुवारी देवीचं पूजन केल्यामुळे देवीचा, महालक्ष्मीचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो. त्याचबरोबर श्री विष्णूंचा देखील आशीर्वाद प्राप्त होतो. आणि शेवटच्या गुरुवारी ह्या घटाचं उद्यापन केलं जातं. सुवासिनींना बोलून त्यांना हळदी कुंकू आणि यथाशक्ती त्यांना आपल्याकडनं जे शक्य आहे त्या गोष्टी सर्व अर्पण केल्या जातात. असं वेगळं महत्त्व या मार्गशीर्ष महिन्याचं आहे आणि या गुरुवारच्या व्रताचं आहे. तर अशा प्रकारे हे व्रत आपण आपल्या घरी करू शकता. देवीला लागणाऱ्या फळ, फूल, नैवेद्य ह्या सर्व गोष्टी यथाशक्ती, यथाशृंगार करून देवीचं पूजन करू शकता. न्यूज 18 लोकल, प्रियांका जगताप, मुंबई.